बुदगावचे शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य पांडुरंग इंगळे यांच्या अपहरणामागचा मास्टरमाइंड कोण आहे हे माहीत करून घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे खडे बोल बजरंग पाटील यांनी पत्रकार परिषदेत सुनावले. आमच्या पक्षाच्या नेत्यांनी जे काय आदेश आपल्याला या निवडणुकीच्या संदर्भामध्ये दिले होते ते मी आणि आपले पंचायत समिती सदस्य पांडुरंग इंगळे यांनी सुहासभाईंची भेट घेऊन किंवा बाकीच्या वरच्या नेत्याशी चर्चा करून आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर जायचं असं त्या ठिकाणी आम्हाला ठरवलं होतं. तशा प्रकारचे आदेश होते आणि आम्ही त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या सभापती आणि उपसभापती शिवसेनेचा अशा पद्धतीनं आम्ही या निवडणुकीमध्ये काम करणार होतो. परंतु मतदानाच्या आदल्या दिवशीच रात्री 9 तारखेला 5:30च्या दरम्यान आमचे पंचायत समिती सदस्य यांचं जाणीवपूर्वक या ठिकाणी अपहरण केलं आणि त्यांना पळवून नेण्यात आलं आणि जाणीवपूर्वक खोट्या बातम्या पेरण्यात आल्या. उमेदवार स्वतः गेलाय, उमेदवार पैसे घेऊन गेलाय, उमेदवार मुद्दाम गेलाय, असं उमेदवारांना आमच्याबद्दलच संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न काही लोकांनी केला. म्हणून मी आज पत्रकार परिषद देऊन सांगतोय की आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे निष्ठावान आणि कट्टर शिवसैनिक आहे. साहेबांचा जो आदेश येईल तो मानून काम करणारे कार्यकर्ते आहे. आम्हाला बाकीच्या कुठल्याही पदाची कुठल्याही कशी अपेक्षा नाही, परंतु साहेब जो निर्णय देतील, साहेब जो आदेश देतील त्याप्रमाणे काम करणे हेच आमचं त्या ठिकाणी कर्तव्य आहे. त्या पद्धतीने आम्ही करत असतोय. काल जो प्रकार घडला आणि काँग्रेसचा सभापती निवडून आला, याच्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांशी मी भाषणं ऐकली, मुलाखती ऐकल्या की दहशत भीती असून सुद्धा काँग्रेसचा सभापती निवडून आला, हे अत्यंत चुकीचं आहे, खोटं आहे. खरं म्हणजे दहशत आणि भीती कोणी केली ह्याचा तपास आता पोलीस करतील. कारण न ओळखणाऱ्या लोकांनी एकेकाळींना त्या ठिकाणी धरून नेलं आणि काल मतदान झाल्यानंतर संध्याकाळी 9 वाजता त्या ठिकाणी सोडलं. तो घटनाक्रम तात्या त्या ठिकाणी स्वतः सांगतील. परंतु आणि उद्या आमचा जो भाग आहे, जो बुदगाव मतदारसंघ आहे, त्या संपूर्ण भागामध्ये आमच्या पंचायत समिती सदस्याला जे मतदानापासून वंचित केलं, जे बिहारच्या पलीकडे सुद्धा जाऊन दिवसा ढवळ्या उचलून नेऊन त्या ठिकाणी दाब दाखवून पिस्तूल लावून जो प्रकार केला, त्याच्या निषेधार्थ आम्ही आमच्या भागातील सगळी गावं त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणानं बंद पाळणार आहे. आणि जोपर्यंत ज्या पाठीमागं जे काही मास्टर माइंड आहेत, जे कोणी करायला लावलं त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, त्यांना कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत आम्ही आता स्वस्थ बसणार नाही. आणि ही निवडणूक प्रक्रिया सुद्धा रद्द व्हावी अशा प्रकारची आम्ही त्या ठिकाणी मागणी करणार आहे. आता शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून माझी एवढंच त्या ठिकाणी प्रशासनाला आव्हान आहे की आमच्या उमेदवाराला पळवून नेलं, त्याचं अपहरण केलं, त्याला पिस्तूल लावून त्या ठिकाणी मारहाण झाली, जीवे मारण्याची धमकी दिली. कालपर्यंत आम्ही काही बोलू शकत नव्हतो, कारण आम्हालाच उलट विचारत होते की तुमचा उमेदवार मनाने गेलाय, तुमचा उमेदवार पैसे घेऊन गेलाय, तुमच्या उमेदवाराला हजर तर राहायचं नाही, तुमच्या उमेदवाराला आम्हाला मतदान करायचं आहे पण ते करता येत नाही, तुम्ही करून देत नाही म्हणून तो उमेदवार गैरहजर राहिलाय, असा आमच्यावर आरोप होत होते. परंतु तसा काही नाही. आमचा उमेदवार सुद्धा त्या ठिकाणी पांडुरंग इंगळे ही शिवसेनेची निष्ठावंत आहेत, गेले अनेक वर्षे शिवसेनेमध्ये आहेत, त्यांना कुठल्या पदाची अपेक्षा नाही, परंतु असलं गैरकृत्य करणार नाही. परंतु असं जे गैरकृत्य करून ही जी निवडणूक जिंकली तो गैरप्रकार झालेला आहे आणि त्याची त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे, निवडणूक रद्द झाली पाहिजे अशी मागणी त्या ठिकाणी आम्ही कलेक्टर यांच्या माध्यमाच्याकडे करणार आहे. हो हो ती पोरं सगळे अनोळखी होती, ती माझ्या किंवा हिच्या ओळखीची नाही. आणि तात्या आता तुम्हाला बोलतीलच, परंतु त्यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे त्यांनी ह्यांना तोंडात बोळा कोंबला होता, तोंडावर हात ठेवून काय बोलून दिलं नव्हतं, जीवे मारण्याची धमकी दिल्यासमोर ते काय बोलले नाहीत. त्यांचं सुद्धा वय 65 पेक्षा जास्त आहे, त्यामुळे त्यांना ते दहशत भीतीखाली होते. आणि जर काय बोलायचं झालं तर ते ह्यांचे बाजूला जाऊन बोलत होते, कोणाशी बोलत होते, काय बोलत होते ते काय आम्हाला माहिती नाही. त्यामुळे त्याचा मास्टर माइंड आमचं तेच म्हणणं आहे की ह्यांना कोणतरी करायला लावले या पोरांना, त्याचंच नाव त्या ठिकाणी व्हावं, त्याचीच कारवाई व्हावी अशीच आमची मागणी.
जरा अपहरण किंवा या बाबत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेने सांगितलं की भाजपसोबत जायचं. हो. तुमचं आता तुमच्यातील एक सदस्य त्या ठिकाणी जाऊन पदाधिकारी होते. नाही माझा आणि पातळीवर तुमचं काय काम असतं? नाही माझा आणि त्या सदस्याचा मी संपर्क केला होता, पण त्याचा काही फोन लागला नाही, त्याचा फोन स्विच ऑफ होता. त्यामुळे माझा आणि त्याचा काही संपर्क झाला नाही आणि आमच्या सदस्याला अपहरण झाल्यामुळं मी त्या शोधायच्या नादात होतो. पक्ष जिल्हा प्रमुख आहे ना. हा. तुमच्याकडे एक तुमच्या सोबत असेल आणि दुसरा वैयक्तिक सदस्य नसते, पक्षाच्या चिन्हावर जोडणार असतो. बरोबर. पक्षाच्या विरोधात जर काम केलं असेल तर पुढची भूमिका काय असेल? ते पक्ष नेतृत्व त्याच्यावर निर्णय घेईल, तो त्यांचा अधिकार आहे. ते ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने ते होईल.